तर नमस्कार मित्रांनो, कशा हसताय ना असले पाहिजे. पुन्हा तुमचं आपल्या विरारच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आपण विरारला आलो आणि तुम्हाला माहिती आहे आपण मागं बघितलं तुम्ही आपली शिफ्टिंग झाली. त्यानंतर आपण हे डोंगर दिसत नाही इकडे डोंगर आहे तिकडे तर आपण डोंगरात गेलेलो आणि आता आपण जात आहोत फुलपाड्याचा डॅम एक आहे तो बघण्यासाठी. आपल्यासोबत नेहमीपर्यंत दीपू आहे आणि त्या दीपूचा भाचा आहे. तर असं बघू पुढे जाऊ आणि इथून जीवदानीचं मंदिर पण दिसतं. बोलला गेला दीपू, तिथून समोर जीवदानीचं मंदिर आहे. आपण गेलो 1-2 ब्लॉगमध्ये दाखवले आपल्या. आता थेट आपण जाऊ फुलपाड्याच्या डॅममध्ये. आताच आपण म्हणजे डॅमच्या इकडे आलो. तुम्हाला थोडंसं सिनेमॅटिक दाखवले. फुलपाड्यामध्ये डॅम आहे. मला पण रस्ता माहीत नाही, या दोघांनी आणले मला. दीपू आता बघते एकदा असं बघ तिकडं. हा दीपूचा भाचा. आणि मला पुन्हा प्रॉपर रस्ता माहीत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. असं गलीतनं कुठनं आणले आपल्या कारगिल नगरमधनं. आणि हा इकडे वरती डॅम आहे. आणि इकडे विरारची महानगरपालिका तलाव असं काय ते आहे इथं. आणि सगळं एरिया इकडे आहे. आणि ह्याच्यावरती डॅम आहे. ह्याच्यावरती जाऊन देत नाही. मग अशी बघत येतं तिकडवरती पोलीस वगैरे पोहते. बघू तुम्हाला डॅम दाखवते काय दाखवते. थोडं सिनेमॅटिक शूट दाखवेन. ह्याच्यामध्ये जास्त बघ करणार नाही, कारण मागच्या वेळी बघायला आपण डोंगरावरती गेले जास्त बघ होती. इथं मला थोडा सिनेमॅटिक शूट दाखवायचा प्रयत्न करतो. तो व्हिडिओ बघा. तुम्ही बघू शकता आपण डॅमच्या इकडे आलो आणि फिरतो मगापासून थोडं. आणि हा इकडे डॅम आहे. आणि इथं आणखी एक आम्हाला वस्तू दिसली आहे. वस्तू नाही, एक मंदिर आहे. कोणतं ते काय माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा नक्की की काय बोलतात त्याला. फुलपाड्याच्या डॅमच्या इकडे कोणतं मंदिर आहे. तिथं समोर बघा. तुम्हाला समोर थोडं झूम करून दाखवतो. आम्ही आता डॅमचे तर पण हे एकदम आतमध्ये कुठेतरी एक मंदिर आहे. दिसत असेल ना तर सांगा नक्की. इकडं आतमध्ये त्या पुढे डोंगरामध्ये कोणतं मंदिर आहे. तुम्ही जर कधी इकडं फुलपाड्याच्या डॅमच्या इकडं आला असाल आणि तुम्ही जर त्या मंदिरात गेला असाल तर सांगा. आपण पण कधीतरी जाऊ आणि तिथले व्हिडिओ बनवू. आपल्याला काही माहीत नाही. ते पण आम्ही असं सहजच आलो डॅम बघण्यासाठी. पण खूप मस्त डॅम आहे. म्हणजे इथं पोलीस वगैरे आहेत पण जास्त हे करून नाही देत. पण कसं आम्ही आता वरती म्हणजे थोडं टेकडीवरती आलो. हा इकडून असा पूर्ण डॅमचा परिसर आहे. आणि इथं पाठीकडे धबधबा आहे छोटासा एक. दीपू बोलतं इथं पावसाचं खूप गर्दी असतं आणि पावसाचं हे आहे. पण बघू शकता आपण 2-3 दिवस एकदम विरारमध्ये मस्त पाऊस पडला आणि त्याच्यानंतर पाऊसच नाही. सुका टाक एकदम. अशी गरमी बघा किती गरमी होती ते. आणि आम्ही घरी होतो तर दीपू बोला चल जाऊया. चल जाऊया. आता निघालो फिरतो त्या डॅम. तुम्हाला थोडं सिनेमॅटिक शूट दाखवले आणि तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. सिनेमॅटिक शूट. आणि तो तुम्हाला मंदिर बोललो तो इथून तुम्हाला एकदम प्रॉपर दाखवायचा प्रयत्न करतो. समोरच मंदिर आहे. तो मंदिर बोललो ना तर बघा तिथं समोरच तुम्हाला माझा मंदिर बोललं. इथं समोर ह्या डोंगर आहे ना, म्हणजे हा इकडून डॅम आहे का आणि त्या डॅममधून आला ना इथं समोर ह्या इथून थोडासा माझ्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण इथं एकदम प्रॉपर असं एकदम तिथं जसं मंदिर आहे. आणि तुम्ही कधी आला असता इकडं थोडंसं तर कमेंट करून सांगा. आपण पण कधी ना कधी येऊ आणि बनवू त्याचा ब्लॉग. आपल्याला माहीत नाही. आपण आज असते का विरामध्ये फिरतो आहोत. जे चांगली जागा ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. पण खूप छान फिरण्यासाठी. पावसाळ्यात तिथं खूप गर्दी असतं असं दीपू तर बोलले आपल्याला. आणि असतंच गर्दी. पण आता पण आम्ही बघतो ना खूप जण माणसं आहेत रस्त्याने. बघू शकतो इकडं खूप पब्लिक आहे.
आणि तिकडे पण खूप पब्लिक होता, कारण तिथे पोलीस वगैरे आहेत, म्हणजे फोटो विटो काढून आतमध्ये देत नाहीत. तर आत्ताच आम्ही म्हणजे फिरत आलो आणि डॅमच्या इकडून फिरत आलो आणि तुम्हाला आता मगाशी दाखवलं नजारा तुम्ही बघा. हा कोणतं एक गाव आहे, गावात ना सुरुवातीला मस्त की घरं होती आणि हा एक मंदिर आहे इथं छानसा काहीतरी, आय थिंक गावाचं ना काय भारुंडा कळत आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही इथलं कोण असेल तर. ह्या साईडचं म्हणजे फुलपाडा डॅमच्या इकडं पुढं कोणता गाव आहे तो, भारुंडा म्हणून आहे असं दीपू बोलतो आहे. आणि खूप छान वातावरण आहे. इथे एक मंदिर आहे कोणतं तरी देवाचं, ते पण तुम्हाला माहिती आहे तर सांगा. तर बघू आणखी पुढे जायचं विचार करतो. पण इथं खाली मस्त एकदम एक छोटासा बंधारा बांधलेला आहे पाण्याची. डांकी दिसत नाही, कॅमेरामध्ये दिसत नाही, कारण झूम करायला लागेल जास्त. आणि हा पूर्ण नजारा येता. तर तुम्ही बघू शकता आपण म्हणजे तुम्हाला बोलले गाव हे काय बोले कोपर काय बोलायचं नावाच्या गावचा हां त्याचे अलग नाव म्हटलं तुम्हाला माहिती सांगा. मी मगाशी एक आजी भेटली तिथं आम्ही विचारून दे ना आणि खूप सुंदर असं वाटलं का आपल्या एका गावाकडे येत आलो म्हणजे तुम्हाला आणलेलं पूल दाखवायसाठी डॅम दाखवायसाठी. पण आम्ही बघायला अलगच काय आता मी आपण आलो आणि खूप छान असं वाटलं. म्हणजे हा डॅम प्लस गाव जे विरामध्ये इकडे खाली गावात ते बघून आपण आलो. आणि तुम्ही जर कधी आला असणार तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला या एरियाचं नाव माहिती असेल तरी ते नक्की सांगा. तुम्हाला थोडंसं सिनेमॅटिक शूट दाखवले, थोडं हे दाखवलं, त्यामुळे ब्लॉग छोटाच बनवण्याचा प्रयत्न केला मी. आता आपण डॅमच्याकडे जातो आणि इकडून फिरून तर असं वाटलं की एकदम गावासारखंच आदिपू मस्त एकदम असं जसं गाव असतं आपलं गावाच्याकडे नाही म्हणजे आमच्या गावाच्याकडे असं वातावरण असतं तसं. मग एवढंच की पुढं शहर चालू होतं विरार आणि विरारमधलंच गाव आहेत खालचे. आणि तुम्ही कधी इकडे आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि गावाचं नाव पण सांगा. आणि आणखी कुठे असं फिरण्यासारखी जागा असेल ते पण तुम्ही सांगा नक्की. आता पुढं आपण डॅमवरती जाऊन बघू आणखी काही शूट म्हणजे क्लिप भेटतात की काय चांगले शूट करण्यासाठी. तर बस मित्रांनो व्हिडिओ एवढीच होती. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. आता आम्ही तिथनं निघालो आणि थोडंसं म्हणजे जास्त बघ करायला केली कारण प्रत्येक मी बघ असतं कारण मी आता प्रयत्न करेन की जास्त करून तो सिनेमॅटिक शूट दाखवीन. आणि आम्ही कोणत्या गावामध्ये गेलो ते तुम्हाला माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. तर मला माहीत नव्हतं त्यांनी गावाचं नाव घेतलं तर मी प्रॉपर असं म्हणजे विसरून गेलो. त्या आजी होते तिथे त्यांनी नाव सांगितले आणि खूप छान वाटला विरारमधील आणि विरारचा डॅम पण फुलपाड्यामधील आणि फुलपाड्याच्या पुढचं ते गाव होते. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही करून. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या ठिकाणी जाऊ फिरायला ते पण तुम्ही सांगा जेणेकरून आम्ही तिथं जाऊ आणि तुम्हाला विरारमधील आणखी काही दृश्य असतील ते काय असेल कोणत्या ठिकाणी असेल ते आपण दाखवू. बाकी काय नाही बाकी अशाच व्हिडिओ येत राहतील विरार मुंबईच्या कोकणातील गावातील आपल्या. तर त्या व्हिडिओ बघण्यासाठी नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आणखी व्हिडिओ नवीन येतील ते तुम्हाला बघायला भेटतील. टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या भेटू लवकरच बाय बाय.